रामकृष्ण हरी. आज आपण नाश्त्यासाठी लागणारी कुरकुरीत अशी भेळ बनवतोय. त्यासाठी काय घेतलंय बघा, हे घेतलेत आपण अर्धा किलो मुरमुरे आणि हे बघा हे बाकीचं साहित्य. हे घेतलेत आपण डाळ्या, खोबरं, कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे, ही साखर, मीठ आणि हे अख्खे धने. आपण मुरमुरे आता छान असे भाजून घेऊ. भाजायची कशी वेळ आली, बाहेर ऊन असतं तर आपण उन्हातच वाळवले असते, पण ऊन नसल्यामुळं आपल्याला ते भाजावं लागतील. बघा आपली कढई तापली आहे. मीडियम गॅसवर मी छान आता हे मुरमुरे भाजून घेते बरं का. सर्व मुरमुरे आपण असेच भाजून घेणार आहे. आपले सर्व मुरमुरे भाजून झाले तर आता आपण हे अख्खे धने थोडे भाजून घेऊ बरं का. हे अख्खे धने आपण मिक्सरमधून काढून घेणार आहे. जरा तेलकट कढई नाही तोपर्यंत थोडे असे भाजून घेऊ. भाजून म्हणजे अगदी थोडेसे गरम करून घेतले फक्त, बाद झाले. आता काढून घेते मी. बघा आपण आता त्याच कढईमध्ये तेल टाकू. आपण आता हे आपले शेंगदाणे टाकू. खरपूस असे शेंगदाणे भाजून घेऊ बरं का आपण, खमंग असे एकदम छान असे. आणि हो आपण भाजताना सर्व जे काही भाजू ते सर्व असं मीडियम गॅसवर भाजणार आहे. आणि आपली ही कढई लोखंडी कढई आहे, त्यामुळे असं मोठ्या गॅसवर तर भाजायचे बिलकुल नाही भाजायचं. बघा छान होतंय. शेंगदाण्यांचा आवाज येतोय बघा. काढून घेऊ आपण आता. छान मीडियम गॅसवर असे खरपूस झालेत आपले शेंगदाणे. बघा आपण आता ह्या डाळ्या टाकून घेऊ. डाळ्या पण झाल्या आपल्या, त्या डाळ्या पण काढून घेऊ आता. आपण आता खोबरं टाकलंय. खोबरं अगदी थोडं असं भाजायचं बरं का, तळायचं. ते जास्त करपटावायचं नाही, लगेच ब्राऊन होतं ते. बघा अगदी आलाय नॉर्मल असा ब्राऊन कलर. आपण लगेच काढून घेऊ आता याला पण. आपण यात आता परत तेल टाकले. ते तेल असं उकळू देऊ. उकळून आणि थोडं शांत होऊ द्यायचं बरं का. त्यात मग आपण याच्यात आपले मसाले टाकणार आहेत. बघा याला उकळू द्या आता. आपलं तेल तापून आणि परत थोडं असं मीडियम थंड झालंय. त्यात आता आपण ही टाकून घेऊ. बघा आपण चिरलेल्या ह्या हिरव्या मिरच्या. गॅस कधीचा बंद आहे बरं का. हा कढीपत्ता, बघा आपण हे टाकू अगदी थोडं लाल तिखट कलरसाठी. आपली आली ही हळद. हे छान असं मिक्स करून आपण अख्खे धने त्याची भरड करून घेतली होती, ती पण यात टाकून घेऊ. आणि हे बघा हे मीठ आणि साखर हे मिक्सरमधून काढून घेतलं. हे पण आपण यात थोडं टाकून घेऊ आणि थोडं नंतर मुरमुऱ्यांवर टाकू बरं का. आता आपण ही जी फोडणी बनवली आहे, हे तेल बनवलंय, हे आपण मुरमुऱ्यांवर टाकणार आहे. बघा इतके खुसखुशीत अशी भेळ होते आपली. तुम्ही ना कुठून बघताय हा व्हिडिओ तो नक्की सांगा मला. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करून द्या. बघा झालंय. आता आपण मुरमुऱ्यांवर टाकून घेऊ. हे बघा आता आपण हे टाकून घेऊ. हे टाकल्याच्या नंतर आपण जे तेल बनवलंय, फोडणी बनवली, ती फोडणी याच्यावर टाकून घेऊ. इतकी सुंदर मुरमुरे बनताना भेळ बनते ना ही अशी खुसखुशीत. आपण आता एक सारखं एकजीव करून घेऊ. हे बघा हे आपलं सर्व अगदी असं मिक्स करून झालंय. चांगलं मी एकजीव करून घेतलं. आता आपण यात आहे ना, मी घरीच बारीक शेव आणि जाड शेव बनवलेली बरं का. त्याचे पण व्हिडिओ टाकलेत तुम्हाला.
ती शेव तुम्हाला दाखवते आणि ते पण आपण यातच मिक्स करणार आहे बघा. ही जाड शेव आणि ही बारीक शेव आपण ते मिक्स करू त्यात. पूर्ण असं एकजीव करून घेऊ आणि थोडं चेक करायचं बरं का. आपल्याला पाहिजे असलं तर आपण थोडं मीठ टाकून घेऊ. पूर्ण एकजीव झालं की थोडं चेक करून. इतकी खुसखुशीत अशी भेळ बनते ना, कुरकुरीत. बघा आपली भेळ तयार आहे बरं का. इतकी सुंदर झाली. तुम्ही पण अशी भेळ नक्की बनवा, खा आणि मला एक सबस्क्राईब नक्की करा.